मित्रांनो, बदलापूर ते कांजूर मार्ग मेट्रो 14 याची खबर आलेली आहे आणि मी काय ते 1-2 दिवसापूर्वी वाचली होती. न्यूजमध्ये आलेलं आहे, आता ऑफिशियल झालेलं आहे. ह्याच्याकडून खाडी खालून पहिला बोगदा, म्हणजे पहिल्यांदा खाडी खालून मेट्रो जाणार आहे. 24 स्थानकं असणार आहे, एक अंडरग्राऊंड स्टेशन, असा बदलापूर ते कांजूर मार्ग मेट्रोचा मेगा प्लॅन आहे. आता या मेट्रोमुळे तळोजा औद्योगिक वसाहत जोडली जाईल. तसे शिळपाटा कटाई नाका, जिथे म्हणजे मध्य रेल्वे किंवा कुठली रेल्वे नाही, महापे यांसारख्या नेहमी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या भागांना जलद मेट्रो सेवा मिळेल. म्हणजे त्या लोकांचा मी मागच्या वेळेस गेलो होतो ना कटाई नाक्याला, तिथे पण आता असेल महापे वगैरे. आणि तळोजाला जायला पण ॲक्च्युली तळोजावरून वसईला जायला आहे ट्रेन, पण अजून तिथं लोकल सुरू झाले आहे. आणि तळोजाचं स्टेशन खाली असतं, काय कोणी तिथं नसतं, खूप कमी, फक्त कोकणामध्ये रेल्वे जातात त्या असतात. त्यामुळे तिथं लोकल चालू झाल्या पाहिजेत, पण मेट्रो झाल्यानंतर कदाचित चालू होतील. आणि एक माझ्यामते जे तळोजा ते वसईपर्यंत पण लोकल चालू झाल्या पाहिजेत. का अजून झाल्या नाहीत मला कळत नाही. खूप लोक जात असतात, पण खूप म्हणजे वेळाने 1-1, 2-2 तासांनी ते शटल जातात, त्यामुळे तिकडे प्रॉब्लेम होतो. आणि या मेट्रोसाठी बदलापूरमध्ये 21.7 हेक्टर दुरुस्ती डेपो उभारला जाईल. म्हणजे बदलापूरमध्ये ह्या मार्गिकेसाठी ठाणे खाडी खालून बोगदा खणून कांजूर येथे भूमिगत स्थानक उभारले जाईल. आणि जवळजवळ 43 किलोमीटर लांबीची मार्गिका असणार आहे. त्याची आखणी चालू आहे आता सध्या. कर्जत कसारा जो मार्ग आहे, कल्याण त्या साईडला सेंट्रल रेल्वे आहे, तर त्यामुळे तिकडं प्रॉब्लेम नाही. मी एक ऐकलं होतं की बदलापूर ते वसईपर्यंत पण मेट्रो होणार, पण ती उडती खबर आहे. ऑफिशियल झाल्यावर मी सांगू शकतो, मी आता नक्की काही सांगू शकत नाही. मी फक्त ऐकलं होतं की होणार आणि झाली पाहिजे. वसईपर्यंत मेट्रो झाली तर खूपच चांगले, पण तिकडं काय प्रॉब्लेम नाही आहे. तिकडं सेंट्रल रेल्वे आहे. आणि हे जी 14 स्थानके असणार तुम्हाला सांगितलं, एकूण जी लांबी असणार आहे 43.69 किलोमीटर, एकूण स्थानके 24, दुरुस्ती डेपो बदलापूरला तो 21.7 हेक्टरचा असणार आहे. आणि बांधकामासाठी म्हणजे हे पूर्ण मेट्रो होण्यासाठी 6 वर्षे लागणार आहे, 6 वर्षे पूर्ण. तर त्यामुळं एवढा तर वेळ लागेलच. एकूण जमिनीची गरज जी लागणार आहे ती 52.15 हेक्टर आणि सध्या 4.10 हेक्टर तात्पुरती पाहिजे. अपेक्षित खर्च ह्या मेट्रोला जो आहे 18,000 कोटी रुपये लागणार आहे. मेट्रो 14ची बहुमार्गीय संलग्नता, मध्य रेल्वे कांजूर मार्ग स्थानक व बदलापूर स्थानक, म्हणजे याच्या जवळ असेल मेट्रो स्टेशन कुठंतरी, त्यामुळं त्याचा एक फायदा होईल. मेट्रो 4 व मेट्रो 6 कांजूर भूमिगत स्थानक, ह्याला पण ती जवळ असेल, म्हणजे जोडलेली असेल. ट्रान्स हार्बर उपनगरीय रेल्वे घनसोली स्थानक, ह्याच्याजवळ काहीतरी ती मेट्रो जाईल कदाचित. तिथून वसई पनवेल रेल्वे मार्गिका कटाई नाक्याजवळ, तिथे पण या मेट्रोमुळे फायदा होणार. मेट्रो 12 पेंधर कल्याण, हे दुटणे मेट्रो स्थानक, तिथे पण म्हणजे एवढ्या ठिकाणी ती जॉईन होणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि MMRDAने या प्रकल्पासाठी खाजगी भागीदारीचा मार्ग अवलंबलेला आहे. यासाठी जागतिक स्तरावर स्वारस्याची अभिव्यक्ती EOI प्रकारची निविदा जाहीर केली आहे. 30 जुलै 2025 रोजी ही निविदा उघडली जाईल. त्यासाठी भागीदार जे इच्छुक कंपन्या असतील ते कोणत्या ते स्पष्ट होईल, मग तेव्हा ते स्पष्ट होईल. ही मार्गिका मध्य रेल्वेच्या मार्ग ते तर तुम्हाला सांगितलंच नाही. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं की कल्याणावरून बदलापूरला यायला भरपूर म्हणजे हे लागतं, गर्दी असते, दादरसारखी गर्दी असते. संध्याकाळी 5 नंतर तुम्ही कल्याण स्टेशनला बदलापूर लोकलमध्ये किंवा कर्जत लोकलमध्ये किंवा खोपोली लोकलमध्ये तुम्ही चढू शकत नाही, एवढी गर्दी असते. आणि मुंब्र्याला काही दिवसांपूर्वी जो दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला ते तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे इकडं जास्त मेट्रो पण सोडण्याची गरज आहे. आणि
लोकल वाढवून जे 15 डब्याची होण्याची पण गरज आहे. माझं एक अनपॉप्युलर ओपिनियन आहे याच्यावर. मला नाही वाटत एवढ्या मेट्रोनी मुंबईतील गर्दी कमी होईल किंवा लोकलमधली गर्दी कमी होईल. कारण की जे प्रॉब्लेम मुंबईमध्ये जे बाहेरून येणारे लोंढे आहेत त्यांना पहिले बंद केलं पाहिजे. नाहीतर किती पण मेट्रो बनवा, मला नाही वाटत की लोकलमधली गर्दी कमी होईल. तुमचं काय ओपिनियन आहे याच्यावर सांगा, कमेंट करा. तुम्ही सहमत असाल नसाल, माझ्या मते नाही होणार. हां, काही लोकांना सुविधा होईल ज्यांना आता म्हणजे कटाई नाका वगैरे ज्या भागातून मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये लोकल सेंट्रल रेल्वे नाही, त्यांना लांब प्रवास करावा लागतो सेंट्रल रेल्वेला जायला, त्यांना ह्याचा फायदा नक्की होईल. तर ह्याच्याबद्दल लोक किती एक्सायटेड मला माहीत नाही. मी लोकांना विचारेल ह्या भागातल्या जिथून ही मेट्रो जाणार आहे, आणि त्याचं ओपिनियनसुद्धा तुम्हाला मी या चॅनलवर सांगेल. सध्या ही खबर आली होती म्हणून मी विचार केला की बाबा तुम्हाला सांगावं. आता पावसाळा आहे, म्हणजे पाऊस आता दडी मारली. सध्या तरी इथं तर पाऊस पडत नाही, बघू शकतो मला घाम येतो आहे, आज गरम होते. तर मी नक्की विचारीन लोकांना की बाबा तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, आणि तुम्हाला सांगतो. तर ही आजची एवढीच खबर तुम्हाला द्यायची होती जी पेपरमध्ये आली होती, आणि आता ऑफिशियल झालं आहे. म्हणजे बनणार. आता मला रिक्वेस्ट करू नका दादा सांग कुठपर्यंत आलं काम, काय झालं पुढं. जोपर्यंत काम सुरू होत नाही, काहीतरी दाखवण्यासारखं नसेल तुम्हाला काही, मी त्याबद्दल दाखवणार नाही. काहीतरी दाखवण्यास नसेल तर कसं काय दाखवायचं. अजून सध्या त्याचं उद्घाटन तर व्हायला पाहिजे, काहीतरी चालू तर व्हायला पाहिजे, तर तेव्हा सांगू शकतो. तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर हे आत्तापर्यंत एवढीच खबर आहे ती तुम्हाला दिली. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब, फ्री चॅनल आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.